नमस्कार मंडळी, हिवाळा सुरू झाला की गावरान पद्धतीचे मस्त असे मोठे मोठे हिरवेगार वांगे मिळायला लागतात। पूर्ण वर्षभर तर काही मिळत नाही आणि हिवाळा असला की भरीत खाण्याची मज्जाच काही वेगळी असते आणि तेही असे हिरवेगार वांग्याचं भरीत म्हटलं म्हणजे आहा, इतकं टेस्टी लागते। तसं तर भरीत खूपच वेगवेगळ्या प्रकारे बनत असते, पण भरीत खाण्याची जी अस्सल मजा आहे ती अगदी गावरान पद्धतीने बनवलेल्या भरताचीच आहे। आणि मराठी माणूस असून जर हिवाळ्यामध्ये भरीत नाही खाल्लं असं तर होणारच नाही, म्हणून आज मी सुद्धा तुम्हाला गावरान पद्धतीचं भरीत बनवून दाखवणार आहे। कालच संध्याकाळी मार्केटमध्ये गेली होती तर मस्त हिरवे हिरवे मोठे वांगे भेटले, तर तेच मी घेऊन आली। तर मी 1.5 किलो वांगे आणले होते, कारण आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच भरीत खूपच आवडते। मग सगळ्या वांग्यांना तेल लावून घेतलं आणि अशा प्रकारे चाकूने दूर दूर होल करून घ्यायचे, म्हणजे भाजताना जे मध्ये पाणी असते ते पूर्ण बाहेर निघून जाते आणि वांग आपलं लवकर शिजलं जाते। म्हणून पूर्ण वांग्यांना असे आपल्याला काप करून घ्यायचे आहे चाकूच्या मदतीने। सगळे वांगे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तसं तर एका गॅसवरती 2 वांगे सुद्धा भाजू शकतात, पण हे वांगे मोठे मोठे आहे म्हणून एकच वांग एका गॅसवरती भाजलं गेलं, म्हणून मी एकच वांग ठेवलं। तर तुम्ही हे वांगे चुलीवर जर भाजले तर अजूनच छान टेस्ट लागते। आता जोपर्यंत वांगे भाजत आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया, कारण की सगळ्यात जास्त वेळ वांगे भाजायलाच लागतो, बाकी काही लागत नाही। तर इथे मी पावशेर कांद्याची पात आणली होती, तर 1.5 किलो वांग्याला पावशेर कांद्याची पात पुरेशी होते। आता कांद्याची पात आपल्याला अगदी बारीक बारीक कापून घ्यायची आहे, जास्त जाड ठेवायचे नाही। जाड ठेवली की ती दातामध्ये अटकते जेव्हा आपण भरीतमध्ये घालतो तेव्हा, म्हणून अगदी बारीक बारीक आपल्याला कांद्याची पात कापून घ्यायची आहे। जेवढी पात आणली आहे तेवढी पूर्ण कापून घ्यायची। तर 250 ग्राम म्हणजे पावशेर कांद्याची पात खूपच होते, म्हणून एवढी पात आपल्याला पुरेशी होईल। सोबतच आपल्याला वांग्यावरती सुद्धा ध्यान ठेवायचं आहे। वांगे अलटून पलटून मस्त भाजून घ्यायचे आहेत, थोडेही कच्चे राहिले तर टेस्ट एवढी छान लागत नाही। आता आपण एक वाटण बनवून घेऊया। तर अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 आलाचा तुकडा आणि 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही हिरव्या मिरच्या जेवढं तिखट खात असाल त्याप्रमाणे घ्यायच्या। आता शेंगदाणे आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे आहे, जास्त बारीक करायचे नाही, थोडे अर्धे अर्धे तुकडे होतील एवढे जाडसर ठेवायचे। भरीतमध्ये घातल्यानंतर दाताखाली आले की याची टेस्ट खूप छान लागते। तर बघा अशा प्रकारे मी जाडसर असे वाटून घेतलेले आहे शेंगदाणे। हवं तर मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता तुम्ही पल्स मोडवरती। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे। हिरवी मिरची, अद्रक आणि लसूणची पेस्ट करायची आहे, पाणी न घालता। आता वांगी सुद्धा सर्व भाजली गेलेली आहेत, तर याचे सालपटं काढून याला आपल्याला कुस्करून घ्यायचे आहेत। तर बघा मी सगळे वांगे कुस्करून घेतलेले आहे आणि कांद्याची पात सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, बघा किती बारीक वाटलेली आहे। आणि वाटण सुद्धा आपलं तयार आहे। आता कढईमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे। तेल थोडंसं जास्तच घालायचं। मग तेल गरम झाल्यावर यामध्ये मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की यामध्ये जिरं घालायचं आहे आणि जे वाटण आपण वाटून ठेवलं होतं ते वाटण घालायचं आणि वाटण चांगलं 2 मिनिटांपर्यंत परतून घ्यायचं आहे। मिरचीचा कच्चेपणा निघून जाईल इथपर्यंत आपल्याला मस्त शेकून घ्यायचं आहे। मग यामध्ये आपल्याला कांद्याची पात घालायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा घालायचं, म्हणजे कांद्याची पात आपण जी घातलेली आहे ती लवकर शिजते, म्हणून थोडंसं मीठ घालून याला परतून घ्यायचं। मग झाकण ठेवून कांद्याची पात 5 ते 7 मिनिटांपर्यंत शिजू द्यायची। थोडा वेळ लागतो कांद्याची पात शिजायला। तर बघा 7 मिनिटांनंतर आपली कांद्याची पात शिजलेली आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे। तर जास्त हळद घालायची नाही, नाहीतर भरीत जे असते ते पूर्ण पिवळं पिवळं दिसायला लागते, म्हणून फक्त अर्धाच चमचा हळद घालायची। मग मिक्स करून घ्यायचं आणि जे भरीत आपण कुस्करून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं, पूर्ण भरीत घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। तर कितीतरी जण वेगवेगळ्या प्रकारे भरीत बनवत असतात, यामध्ये टमाटर टाकतात, काय काय टाकत असतात, पण खरी मजा तर अशी सिंपल आणि गावरान पद्धतीचं भरीत खाण्यामध्येच येते। आता मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। तर ध्यान ठेवा, आपण पहिले सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं, तर इथे मी 2 चमचे मीठ घातलेले आहेत। तर एवढं मीठ पुरेसं झालं होतं भरताला, म्हणून मीठ तुम्ही तुमच्या स्वादाप्रमाणे कमी जास्त करू शकतात। नंतर आपल्याला मीठ घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे आणि मिक्स केल्यानंतर याला झाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनिटांपर्यंत छान असं शिजू द्यायचं आहे। पहा 5 मिनिटांनंतर भरीत आपलं मस्त पूर्णपणे शिजलेलं आहे, याला जास्त काही उशीर लागत नाही शिजायला। आता यामध्ये आपण कुटून ठेवलेले शेंगदाणे घालायचे आहे आणि छान असं मिक्स करून द्यायचं
आणि शेंगदाणे घातल्यानंतर सुद्धा याला 5 मिनिटं आपण झाकण ठेवून शिजू द्यायचे आहे, कारण शेंगदाण्याचा कच्चेपणा सुद्धा निघून जाईल आणि भरीतमध्ये छान असे मिक्स होऊन जातील। आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे 5 मिनिटांनंतर। मग भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि बघा भरीत आपलं बनवून तयार झालं आहे। मस्त टेस्टी आहे ना। आणि आजचा मस्त असा जेवणाचा बेत ठरलेलाच होता। मस्त असं गावरान पद्धतीचं भरीत, बाजरीची भाकर सोबत काकडी आणि मुळा तोंडी लावण्यासाठी आणि मस्त 1 ग्लास ताक। तर असं जेवण केलं की अगदी पोट भरून जाते पण मन भरत नाही। तर कशी वाटली तुम्हाला माझी भरीत बनवण्याची पद्धत? तुम्हीही असेच बनवता का? आणि जर तुम्हाला माझी ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल नवीन आहे तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप आभार। भेटूया अशाच एका गावरान रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या।